15वा अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योग. पुरुषोत्तम योग सांगून कर्ममय जीवनाला भगवंतांनी गीतेद्वारे पूर्णताच दिलेली आहे. सेवा करायची ती एका पुरुषोत्तमाची. आपण त्याचे सेवक आणि या सेवेसाठी ही संपूर्ण सृष्टीचं जणू काही साधन आहे असा विचार मनात एकदा दृढ झाला की मग आपल्या हातून निरंतर सेवा घडत जाते. सेवेचे दुसरे नाव भक्ती आहे आणि भक्ती म्हणजेच प्रेम सुद्धा आहे. मग ही सेवा प्रेममय होऊन जाते, तिच्यात सहजपणा येतो. त्यावेळी आपल्यातील मीपणा म्हणजे अहंकार निघून जातो आणि हरिपरायणता हेच आपले जीवन होते. मग कशाची चिंता उरत नाही. अर्थात ही सेवा करताना अव्यंग असा निर्मळ सेवाभाव मनात सतत असायला पाहिजे. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नाही, ते भगवंताचेसाठी करायचे. आपण पोळ्याचे दिवशी बैलाची पूजा करतो, त्यामध्ये फक्त एकच दिवस पूजा करायची की काम झाले असे मात्र करू नये. तर तो बैलसुद्धा परमात्म्याचीच मूर्ती आहे हा भाव मनात ठेवायचा. येथे परस्पर प्रेमभाव निर्माण व्हावा लागतो. जीवनात ही दृष्टी आणायची. सेवा द्रव्य उत्कृष्ट व निर्मळ असायला हवे. अशा रीतीने कर्मामध्ये भक्ती मिसळली आणि मग भक्तीबरोबरच ज्ञानही एकरूप झाले की जीवनाचे अपूर्व असे रसायन तयार होते. शेवटी याच विचाराने भगवंताने आपल्याला अद्वैत सेवेच्या मार्गावर आणून ठेवले. ते अध्यात्माचे परमोच्च असे शिखर आहे, कारण इथे कर्म, भक्ती आणि ज्ञान एकरूप झाले आहे. म्हणजेच शिव आणि सृष्टीचे एकरूप असे सुंदर मिश्रण तयार झाले आहे. आता कर्म आणि भक्ती, ज्ञान यातील विरोधच नाहीसा झाला, संपून गेला. अशा रीतीने ज्ञान, कर्म, भक्ती ही तीनही मिळून एक विशाल जीवन प्रवाह निर्माण झाला. तोच परिपूर्ण असा पुरुषोत्तम योग आहे. इथे सेवक स्वामी व सेवा द्रव्य एकरूप असून सर्व सृष्टीमध्ये भक्तिप्रेमाचा खेळ खेळावा असे भगवंत सांगतात. हा पुरुषोत्तम योग ज्याचे हृदयात बिंबला तोच खरा भक्त, त्याचीच भक्ती खरी. कारण याच भक्तीने परमेश्वराचे ज्ञान होते. इथे ज्ञान होणे व प्रेम वाटणे या क्रिया भिन्न राहत नाहीत. ती दोन्ही एकाच वस्तूची दोन नावे असतात. हे सर्व वेदांचे सार आहे. अनंत वेदांचे सुटसुटीत सार म्हणजे हा पुरुषोत्तम योग आहे. पण आपल्याला अशी गंमत वाटते की हा वेद आहे कुठे? तर तो प्रत्येक ज्याच्या पानांमध्ये वेद आहे असा हा या झाडांच्या पानापानात भरलेला आहे आणि तोच हा अश्वत्थ वृक्ष आहे असे या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंत सांगतात की तो वेद तुझ्या पोथीत लपलेला नाही, तो सर्व विश्वात सर्वत्रच फाकलेला आहे. तो अगदी वाहत्या झऱ्यातून, सद्ग्रंथातून, पाषाणातून किंवा प्रवचन ऐकून सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. थोडक्यात तो वेद संस्कृत भाषेत नाही, तो संहितेत नाही, तर तो संपूर्ण सृष्टीत भरून राहिलेला आहे. आणि अशी प्रेममय सेवा केली तर तो आपल्याला सहजच दिसतो. विनोबाची प्रभाते कर दर्शनम ह्याचा एक फार सुंदर अर्थ आपल्याला सांगतात. ते म्हणतात की उठल्याबरोबर आपला तळहात पाहावा. सर्व वेद त्याच हातात आहे. सेवा कर असे तो वेद म्हणतो. काल हात श्रमला आहे की नाही, आज श्रमावयास तयार आहे की नाही हे पाहायचे. त्याला घट्टे पडले आहेत की नाही ते पहा. सेवा करून हात झिजले म्हणजेच ब्रह्मलिखित उघडते असा हा प्रभाते करदर्शनाचा अर्थ आहे. आता वेद म्हणजे कोठे आहेत? अरे ते तुझ्याजवळच आहेत. तुम्हा आम्हाला हा जन्मतःच प्राप्त झालेला आहे. मीच जिवंत वेद आहे. सर्व परंपरा आत्तापर्यंतची माझ्यात जिरली आहे. त्या परंपरेचे मी फळ आहे. त्या वेदबीजाचे फळ तेच तर मी आहे. माझ्या फळात अनंत वेदांचे बीज साठवलेले आहे. माझ्या पोटात वेद 5-50 पट मोठा झाला आहे असे विनोबाजी म्हणतात. सारांश, वेदाचे सार आपल्या हातात आहे. सेवा, प्रेम व ज्ञान यावर जीवन रचायचे. म्हणजेच हातात वेद आहे. मी अर्थ करीन तोच वेद, वेद बाहेर नाही. वेदांचा तो अर्थ आम्हाचीच ठावा असे तुकाराम महाराज म्हणतात. सर्व वेद मलाच जाणतात. मीच सर्व वेदांचा अर्क पुरुषोत्तम आहे असे भगवंत इथे सांगत आहेत.
हेच ते वेदांचे सार आहे. हा पुरुषोत्तम योग आपण जर जीवनात मुरवू शकलो तर केवढा आनंद होईल. मग तो पुरुष जे करतो त्यातूनच वेद प्रगट होतो, असे गीता इथे सांगत आहे. या अध्यायात सर्व गीतेचे सार आहे. गीतेची शिकवण येथे पूर्णपणे प्रकट झाली आहे. तो जीवनात उतरवण्यासाठी सर्वांनी रात्रंदिवस झटायला पाहिजे. यापेक्षा दुसरे काहीच आपल्याला करायची गरज नाही आहे. हे सर्व हा वरील विचार मी विनोबाजींच्या पुस्तकातून इथे सांगितला आहे. यानंतर आपण ज्ञानदेवांनी या गीतेचे महात्म्य सांगताना फार सुंदर ओवी इथे दिलेली आहे. ते म्हणतात, तैसी हे गीता जाणीतलिया, काय विस्मय मोह जावया. म्हणजे गीता जाणली तर मोह जाईल यात काही आश्चर्य नाही, पण आत्मज्ञानसुद्धा प्राप्त होते आणि आत्मस्वरूपसुद्धा त्यामुळे प्राप्त होते. धृतराष्ट्राचेच उदाहरण देत ज्ञानदेव म्हणतात, तसे पाहिले तर हा राजा हे सगळे कळण्यास खरं तर पात्र नाही आहे. त्याला अनधिकारी असे त्यांनी म्हटले आहे. पण हे गीता तत्त्वज्ञान संजयाचे तोंडून यावेळी त्यांनी ऐकले आणि ते त्यावेळी वाया गेले असं सर्वांना वाटलं. कारण ह्याला सांगून काय उपयोग आहे असं संजयही एक दोनदा म्हणाला होता. पण ते तसे झाले नाही. ते त्याला अंतकाळी उपयोगी पडले. म्हणून ज्ञानदेव सांगतात, तैसी श्रीहरी बत्रीची अक्षरे संजय सांगितली आदरे, तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. कारण अंतकाळी त्याला हे सर्व तत्त्वज्ञान आठवले आणि मग त्याला त्याचं अंतकाळ जड गेला नाही, असं ज्ञानदेवांनी 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे. इथे आपण थांबूया.